की बघ शेवटच्या क्षणाला तुझं तिकीट कट होईल, माझे दरवाजा तुझ्यासाठी सदैव उघडे असतील. आणि मला त्यांचा सकाळी फोन आला, मित्रांनो आपण त्यांचा एबी फॉर्म घेतला. पेडमध्ये वेगळी चर्चा झाली, मिलिंद पाटलाला तिकीट नाकारलं तर मिलिंद पाटील घरी बसेल. साहेब मला इच्छा नव्हती, मला आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी जागृत केलं की आता थांबायचं नाही, गड्या लढायचं आहे. आणि म्हणून आज तुमच्यासाठी मी उभा नाहीये, आपण सर्व कार्यकर्ते या निवडणुकीला उभे आहात. आणि निश्चितपणानं या ठिकाणी जो उल्लेख झाला पाण्याचा प्रश्न असेल, आमची सगळे तरुण मंडळी असतील, प्रवीण पाटील असेल, शेखर पाटील असेल, राजू शेठ असतील, गोरख पाटील असतील, सदाभाऊ असतील, संदीप पाटील असतील, आमचे सर्व कार्यकर्ते असतील, आमचे या सगळ्यांनी सांगितलं की नाही आपल्याला पाणी प्रश्नाला वाचा फोडायची आहे. आणि या पाणी प्रश्नासाठी साहेब निवडणूक लागली नव्हती, परंतु आम्ही तत्कालीन एनकेपीचे अधिकारी यांची पनवेल या ठिकाणी भेट घेतली. त्यांना सांगितलं साहेब यक्ष प्रश्न आहे. महिला भगिनींच्या अक्षरशः कुठल्या कार्यक्रमाला, सांस्कृतिक कार्यक्रमाला गेलो तरी आम्हाला जाब विचारतात, आमच्या 3 दिवसाचा पाणी 1 दिवसावर कधी येणार. म्हणून आम्ही त्या एनकेपीच्या अधिकाऱ्यांना पेडमध्ये आणलं, शिर्कीपासून, मसदपासून, वाशीपासून त्यांच्या समोर पाहणी केली आणि त्यांना सांगितलं की याच्यावर काहीतरी मार्ग काढा. परंतु आमच्या समोर ज्या लोक उभे आहेत त्यांना वाटलं की फक्त हा बागुलबुवा केला आणि बागुलबुवा नाही, आम्ही अधिकाऱ्यांना इथपर्यंत घेऊन येऊ शकतो ही धमक माझ्या समोरच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये होती. म्हणून त्या ठिकाणी अधिकारी आले. निश्चितपणे हा प्रश्न मित्रांनो सुटला नाही. साहेब कित्येक वर्ष पाण्याचा ज्वलंत प्रश्न या ठिकाणी माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा आम्हाला उतरवायचा आहे. परंतु हे करत असताना ताकद निश्चितपणानं मला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शिवतीर्थावर पाठवा. हा पाण्याच्या प्रश्नासाठी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा दळवी साहेब करतील आणि हा पाणी प्रश्न आपण खारे पाटाचा सोडवल्याशिवाय राहणार नाही. मग कुठलीही याच्यासाठी पर्वा करणार नाही हे आश्वासन आज दळवी साहेब आपल्याला या ठिकाणी देणार आहेत. साहेब खारे पाण्याचे प्रश्न खूप ज्वलंत आहेत. आज मी खरं गोगावले साहेबांना त्याच्यासाठी विनंती केली होती साहेब, कारण गोगावले साहेबांकडे जे 2 खाती आहेत आमच्याकडची, खारलँड नारवेल बेनोलीची खार बंदिस्ती झाली. जी लोक सतत शेतीचं संवर्धन करण्यासाठी स्वतः खार बंदिस्ती करतायत त्या लोकांनी साहेब त्या ठेकेदाराकडे 52 कोटी रुपये ज्यावेळी त्या खार बंदिस्तीला आले वर्ल्ड बँक मधून त्याला निधी दिली आणि आमच्या सारख्या साध्या छोट्या शेतकऱ्यांनी सांगितलं की हे काम आम्हाला द्या. आम्हाला इथली सगळी त्यांना इतक्याच माहिती होती की कधी उदाहरणाचं पाणी आत येते, परंतु ठेकेदार नेमला कुठला तर परभणीचा, ज्याला खारलँडचं काय माहितीच नाही. म्हणून साहेब हे खारलँडचे 2 ज्वलंत प्रश्न आहेत. आमच्या बोरी गावामध्ये खारलँडचा प्रश्न आहे. ती जी खारलँडची खार भूमीमध्ये जी बंदिस्ती उघडी झालेली आहे त्या बोरी गावामधली ही खारलँडमध्ये येतच नाही. JSW असं लाचारपणे त्यांना विनवणी करावी लागते की बंदिस्ती बुजवा. आणि निश्चितपणानं याला आपण न्याय द्याल. आणि गोगावले साहेबांचं जे दुसरं रोजगार हमी योजनेचं खातं आहे, आमच्या बांधावरच्या बरेचशी जी साईडला जी बेडी आहेत, मळेगाव वाडीपासून बैराम कोटक असेल, जनवली असेल, ठाकूर पेढी असेल, साहेब या ठिकाणी जायला रस्ते पाहिजेत. तर हे रस्ते पाण्याल रस्त्यांमधून आपण गोगावले साहेबांकडून आम्हाला अभिवचन द्यावं की 2 कामं या खारेपाटाच्या भूमीमध्ये करत असताना निश्चितपणानं याला महेंद्र दळवी साहेब आणि गोगावले साहेब न्याय देतील. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व ज्यांच्या एका निर्णयामुळे लाडकी बहीण योजना त्यांनी आणली आणि 2024ला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जो लागला, लोकसभेला महायुतीमध्ये खूप गडबड झाली, महायुतीच्या सीट पडल्या, परंतु लाडकी बहीण योजना आणली आणि 6 महिन्यामध्ये जो कायापालट झाला त्या शिंदे साहेबांचे आपण शिलेदार आहोत. आणि निश्चितपणाने शिंदे साहेब या आपल्या भूमिकेला न्याय देतील याची माझ्या मनात कुठली शंका नसावी. साहेब निश्चितपणानं आज या ठिकाणी वल्गना केल्या जात आहेत. बऱ्याचशा महिला मंडळींना, महिला बचत गटांना पैसे येत आहेत, भरपूर पैसा समोरच्या उमेदवाराकडे आहे. परंतु ज्यांनी 7.5 वर्ष या वाशी खारेपाटाचं नेतृत्व केलं त्यांनी फक्त कधी लोकांच्या प्रत्येक जे आश्वासन होते त्या आश्वासनाला पानं पुसली आणि फक्त JSWचा ठेकेदार याला व्हायचंय, बाकी यांच्या पलीकडे काय नाही. जिल्हा परिषद सदस्य व्हायचं तर JSWचा ठेकेदार. आता आमच्या कोपरोलीचे सरपंच प्रवीण पाटील यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की सारी मंडळी आज विकासाच्या प्रवाहामध्ये सामील झाली. माझे परम मित्र सुहास पाटील जे डायरेक्टर आहेत बाजार समितीचे, त्यांचे प्रयत्न होते आणि त्यांच्या नक्की शुभेच्छा माझ्या मागे आहेत. साहेब यांच्यामध्ये जे मागचे सदस्य होते त्यांनी फक्त जिल्हा परिषद मधून कुठून काम आणलं नाही, तर या कोपरोलीमध्ये JSW कडून जी खारलँडची खार बंदिस्तीचं काम आणलं. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य हा ठेकेदार होऊ शकतो का, हा सवाल तुम्हाला आम्हाला विचारायचा आहे. फक्त ठेकेदारी करायची, JSWची लाचारी पत्करायची, लाचारी आपल्या रक्तात नाही. मित्रांनो, खारेपाटाच्या कुठल्याही टोकावरती जा, कुठल्याही भागात जा, अरे आपण कधी आलाच नाही. तसा पाऊस पडल्यावर बेडकं ओरडतात, तसे फक्त निवडणूक आल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या फेऱ्या वाढायला लागल्या. याचा जबाब
आणि याचा जाब ही खारेपाड्याची जनता दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, माझी विनंती आहे, पैशाचे बंडलच्या बंडल येतील, पैसे घ्या. एका रात्रीमध्ये कोण श्रीमंत होत नाही, पण रात्रंदिना युद्धाचा प्रसंग निश्चितपणे सतर्क राहा. पैसे घ्या, परंतु धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा आणि आम्हा 3 उमेदवारांना विजयी करा. या ठिकाणी आमच्या गोरख भाऊंनी सांगितलं की वाशी ग्रामपंचायतीचा कारभार कसा करावा. ते सरपंच स्वतः होते, त्यांच्या सौभाग्य होती सरपंच होता. या माणसांना आयुष्यभर नाती जपली आणि म्हणून त्याच्या मागे आज मोठा जनसमुदाय. आणि आताच्या सरपंचांनी माती विकली. हा फरक तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी साध्य करावा लागेल. यासाठी चिडून उठा, पेटून उठा. संघर्षाची लढाई आहे. हा संघर्ष तुम्हाला आम्हाला निश्चितपणे विजयाकडे घेऊन जाईल. राजेश मोकल पंचायत समितीचे सदस्य होते, वहिनी सदस्य होत्या आणि वडखळचा आदर्श गाव, एक सुदान गाव कसा असतो याचा आदर्श राजेश मोकल यांनी वडखळकरांना दिला. परवाची ती साहेब रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. आमचे बीबी पाटील सर भावना विवत झाले की एवढा मोठा जर जनसमुदाय असेल तर निश्चितपणे आता विजय आपल्या समीप आलाय. आपण निश्चितपणाने विजयाच्या जवळ पोहोचलेला आहोत. परंतु मित्रांनो, स्वस्थ बसू नका, थांबू नका. रात्र वैरायची आहे आणि आपल्या समोर येतील, पैसे देतील. माझी विनंती, आपण पैसे घ्या, परंतु पैसे घेऊन लोकांकडे आता पैसा कुठला तर JSW ची ठेकेदारी केले. हाच पैसा आहे फक्त. या पैशावरती आपण एवढी उन्मत्तपणा साहेब आलाय की या पैशाच्या जोरावरती आम्ही याला विकत घेऊ. मी मनापासून आज आमच्या हनुमान म्हात्रेचं कौतुक करतो. आमच्या वडाव ग्रामपंचायतीचा सदस्य आहे, त्याला परवा 2 लाखाची ऑफर आली, त्यांनी ऑफर धुडकावून लावली. आम्ही जिथं शब्द दिला, आम्ही निर्धार केलाय की मिलिंद पाटील आणि गोरख पाटलांना निवडून आणायचं. तो निर्धाराच्या मागे ठाम राहिला. खूप गरीब परिस्थिती आहे, पण मनापासून असे कार्यकर्ते 72 कार्यकर्ते इथं आहेत. साहेब, या ठिकाणी या मातीमध्ये, या खारेपाड्याच्या मातीमध्ये निश्चितपणे शिवसेना रुजली जाईल, ती फुलली जाईल आणि आपल्याला आश्वासक शब्द देतो, आपण आमच्या मागे खंबीरपणाने उभे राहाल. यात कुठे तीळ मात्र शंका नाही. सामाजिक बांधिलकी जपत आम्ही सामाजिक समाजकारण करणारी माणसं आहोत आणि निश्चितपणे आम्हाला कुठले मोठे घबाड यांनी जे घेतले ते आम्हाला घबाड नको. सामान्याच्या अश्रू पुसण्याचं काम आम्हाला करत आहे. साहेब, एक वाईट वाटतं, आमच्या बैरामकोटात जो गाव आहे, आमची बैरामकोटाची सारी मंडळी या ठिकाणी आले. साहेब, दुर्दैव आहे, त्या ठिकाणी अजून रस्ता गेला नाही. 2017 साली आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. साहेब, वाईट असं वाटलं, गणपती एका पावसाळ्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यांचं प्रेत आम्हाला होडीतून न्यावं लागलं. आज स्वातंत्र्यानंतर सुद्धा अशी परिस्थिती या ठिकाणी असेल, म्हणून या विकासाला कुठेतरी ज्यांनी विकास रोखला. अरे, जिल्हा परिषद सदस्य 7.5 वर्ष झोपला होता. तुम्हाला या लोकांचे कधी अश्रू पुसण्याची वेळ आली नाही. तुम्ही कधी फिरवलंच नाही. फक्त पेढीवर बसायचे, नेत्याला फक्त सलाम ठोकायचा, त्यांना नमस्कार करायचे, चमत्कार करायचे. याच्या पलीकडे 7.5 वर्ष जिल्हा परिषद सदस्यांनी काही केलं नाही. त्याला जाब देण्याची, त्याला उत्तर देण्याची वेळ आमच्या प्रत्येक खारेपाड्याच्या मध्ये आहे. एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपल्या या खारेपाड्याच्या मातीतला माझ्यासारखा सामान्य तरुणाला आपण संधी द्या, शिवतीर्थावर पाठवा. मी नक्कीच सांगतो की जेवढा आज दळवी साहेबांनी मला आशीर्वाद दिले, माझ्या पाठीमागं खंबीरपणाने पाठबळ उभं केलंय. महाराष्ट्राचे आदरणीय नेते शिंदे साहेब असतील, गोगोले साहेब असतील, यांच्या मार्फत या खारेपाड्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एवढीच कळकळीची विनंती आपल्याला करतो. आदिलशाहीनं पुढावर गाढवाचा नांगर फिरवला. जिजाऊंच्या सात्विक तेजानं रोडेश्वरावर 16 वर्षाची ठिणगी पेटली. बघता बघता त्या ठिणगीचा वळवा झाला. हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा म्हणत मराठी राजा सिंहासनावर आरूढ झाला. संन्यासाचा मुलगा म्हणून हिरवलेल्या ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी निर्माण केली ते का दृढ निर्धारानं. आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी लोकमान्यांची वाणी उसळली. तर त्या संसारीसारखी अखिल विश्वाच्या शांतीसाठी पसायदान मागणाऱ्या हाताची मूठ वळू शकते अन्यायाविरुद्ध. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे सामर्थ्य आहे, या खारेपाड्याच्या मातीमध्ये हा सामर्थ्याचा हुंकार फुलू दे आणि येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आम्हाला तिघांना भरघोस मताने विजयी करा. सामाजिक बांधिलकी ही नाती असतात कधी आपुलकीची, घडतो त्यातून प्रेमाची वाणा, माणुसकीचा गंध, अशा नात्यातूनच येतो ऋणानुबंध. तुमचा, माझा आणि खारेपाड्याचा ऋणानुबंध कायमचा आमदारीत ठेवी. एवढीच या ठिकाणी अभिवचन देतो.